पांढरा पट्टा आहे का ना, जरा लाईट ग्रीन आहे. लाईट ग्रीन त्याच्या आली. हँडल असं स्ट्रेट राहत नाही त्याचा अजून. टायर चेक करा ना, अलाइनमेंट चेक करा. अलाइनमेंटला आपण गाडी लावली. काय रे विषय? ते इनबॅलन्स झालं टायर. बॅलन्स करायला पाहिजे. I'm ready to go out. सो आत्ता माझ्या फ्रेंडचा फोन आलेला जे स्कूल फ्रेंड आहेत. सो आपण आत्ता निघालो ब्रेकफास्ट करायला. सो आपण पहिल्यांदा ब्रेकफास्ट करूयात. आता आपण मॉर्निंग ॲनालिसिस करूयात फॉर द फर्स्ट, कारण की ते खूप महत्त्वाचं आहे. सो मॉर्निंग ॲनालिसिस करूयात. पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो आहे ग्राफमध्ये की लाईक आज माझी काय मूव असेल मार्केटमध्ये. सो या गाइस, विदाउट एनी फर्दर ड्यू लेट्स स्टार्ट द डे. चोरी कर गया क्योंकि जो फ्राइडे को न्यूज़ हमने कैप्चर की थी वो मैंने एनालिसिस नहीं डाला. उसका एक स्पेशल एनालिसिस का वीडियो आएगा. बट ऑल्सो क्विक मैं आपको बताता हूँ कि ये वाली जो बाइंग मूवमेंट आप देख रहे हो यहाँ पे, ओके, ये वाली पूरी हमने कैप्चर की थी. एंड ऑल्सो विद दैट राइट नाउ व्हाट आई वांट फ्रॉम द मार्केट इज़ ये ट्रेड नीचे हमारे ऑर्डर ब्लॉक तक है क्योंकि प्राइस, और यहाँ पे हमको एक बाइंग का इंटर मॉडल दे. दैट्स ऑल. अभी तो मुझे ये चाहिए. एंड ऑन यूरो USD अभी जो इसने चेंज ऑफ कैरेक्टर नीचे की तरफ दिया है, ओके. अगर ये और ज़्यादा वैलिड होता है, ओके, मीन्स लाइक ये वाला जो लो है, ये अगर ये ब्रेक करता है तो श्योर शॉट ये रिकवरी को जाएगा ही जाएगा 101%. तो जब ये लो तोड़ेगा देन आई वांट टू रिटेस्ट ऑन द ऑर्डर ब्लॉक, और नहीं तो फेयर वैल्यू गैप पे, और यहाँ पे हम प्लान करेंगे इंटरेस्ट. सो आज के लिए ये 2 ट्रेड्स है हमारे हाईलाइट पे तो है. बाकी का अगर कुछ अपडेट रहेगा तो मैं आपको दिखा दूँगा. सो गाइस, ब्रेकफास्ट करून आपण डिरेक्टली आलो आहे आपल्या फ्रेंडच्या गावाच्या इथे. लाईक तिथून 1-2 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. इकडे आपण निघालो आता तुकाई देवीच्या मंदिराला. आणि एकतर पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे. सो लेट्स सी गाईज पाऊस कसा येतो. बट राईट नाव तर वेदर क्लिअर आहे. लाईक आपण वर तरी जाऊ शकतो. आय थिंक सो 1-1.5 किलोमीटर आहे इथनं अजून पुढे. सो आता आपण इकडे बघतोय तर ते आहे देवीचं मंदिर वरती जे तुम्हाला दिसतंय ते. तिकडे आपल्याला जायचं आहे. सो गाईज लेट्स गो. अब तो आज़ आ रही बारात, करना इनकार बार बार देना साथ. वरती मंदिरात एक असं सुंदर असं एक तुळशीचं रोप आहे. आणि इकडचं वारं लाईक टू बी ऑनेस्ट खूप वारं इकडे. आणि हे पूर्ण बांधकाम ज्या मंदिराचं आहे ते दगडी बांधकामात झालेलं आणि खूप जुनं मंदिर आहे हे. सो तुकाई देवीचं मंदिर असं याला म्हणतात. ह्या गावाची यात्रा पण असते आणि खूप प्रमाणात तिकडे पब्लिक असते. यात्रेच्या वेळेस थांबायला उभं राहायला पण गर्दी जागा नसते. सो गाइस, मंदिराच्या बाहेरही आपल्याला एक ज्योत बघायला भेटते. आणि ही ज्योत जास्त करून यात्रेला किंवा इथे जेव्हा आरती असते तेव्हा ते पेटवतात. आणि इकडे आहे दगड फोडण्यासाठी नारळ. सो आपण आता आलो आहे मंदिरामध्ये. सो तुम्ही बघू शकता. आणि इकडे जी घंटा लावलेली आहे तर तिथला कळस पूर्ण दगडी बांधकामात आणि पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. सो गाइस, आता आपण निघालो आहे घरी परत, कारण की आपल्याला असेंट घेऊन जायचं आहे व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंगला. आणि ऑल्सो विथ दॅट त्याच्या आधी आपल्या मेकॅनिकला दाखवूयात आणि मग रिव्यू घेऊयात आणि मग आपण तसं काम करूयात. हम जाएंगे असेंट लेकर व्हील अलाइनमेंट के लिए. तो मैं इन शॉर्ट बताता हूँ आपको कि व्हील अलाइनमेंट मतलब क्या होता है. तो अगर आपने ये नीचे टायर देखा, ओके, तो राइट साइड एंड लेफ्ट साइड, ओके, ये 2 चीज़ें ध्यान में रखो. तो राइट साइड लेफ्ट साइड में क्या होता है कि अगर आपका व्हील अलाइनमेंट गलत होता है, ओके, तो आपकी एक ही राइट साइड में जो टायर रहता है राइट साइड टायर की, तो वो ख़राब हो जाते हैं, नहीं तो लेफ़्ट साइड आपकी ख़राब हो जाते हैं. तो अभी इस केस में क्या हुआ है कि हमारा आगे वाला जो व्हील है उसका एंगल थोड़ा गलत हो गया ऐसे मुझे लगता है, क्योंकि वो खींच रही है गाड़ी, लाइक लेफ़्ट साइड में खींच रही है. एंड ऑल्सो विद दैट स्टेबल नहीं है अभी तो हमारी गाड़ी. तो वो हमको दिखाना है. स्टेबिलिटी भी अच्छी इंप्रूव होती है व्हील अलाइनमेंट के बाद. एंड सेकंड थिंग है कि अगर आपके पास ऐसे सीडन है, नहीं तो ऐसे वाली, तो मैं ये बोलता हूँ कि भाई हर
हर एक साल में आपको एक बार तो व्हील अलाइनमेंट करना पड़ेगा। एंड अगर आपके पास SUV है ना, आप उसको अगर ऑफ रोडिंग में चलाते हो तो भाई हर 6 महीने आप व्हील अलाइनमेंट कर लो। लाइक नॉमिनल चार्जेस होते हैं 300 to 400 चार्जेस होते हैं, उससे ज़्यादा कुछ नहीं होते। तो या गाइस अभी हम जाएंगे एंड दैट ऑल्सो अफेक्ट्स योर पेट्रोल इनटेक, नहीं तो डीजल इनटेक जो रहता है गाड़ी का, आपको अच्छा माइलेज भी देता है, अच्छी स्टेबिलिटी एंड अच्छा कंट्रोल देता है हाईवे पर। सो चलिए गाइस लेट्स गो। तो सीन कुछ ऐसा है कि अभी हमारे भाई अभिषेक भाई पीछे अभी रुके, देखो गाइस आपको दिखेंगे यहाँ से, तो वो देखो गाइस वहाँ पे। चलिए चलते हैं। एंड सेकंड थिंग ऐसा है कि थोड़ा मुझे इस पर भी काम करना पड़ेगा अभी। फिल्मिंग देखो गाइस, ये फिल्मिंग पर भी हमको काम करना पड़ेगा अभी। लेट्स गो। वो हंस रहा है देखो गाइस, पागल की जैसे हंस रहा है। तो आज तो इतना अच्छा कुछ डाइट नहीं होगा हमसे, क्योंकि वर्कआउट आज कुछ हुआ नहीं है वैसे खास, जैसे हम करते हर बार। अभिषेक ऐक की भावा, ऐक की त्या खिडकीचे का नाही फडक आहे बघ एक, ती होती बारक हां पलीकडे तेवढं फक्त फडकं घेऊन ये, लागणार आहे आपल्याला जरा इथं। फडकं पाहिजे गाडी, हां फडकं पाहिजे गाडीत। सो आता आपण स्ट्रेट फॉरवर्ड, तुम्हाला मी तिकडेच भेटतो डायरेक्ट। इंडियाला असं स्ट्रेट राहत नाही आहे त्याचा अजून। टायर चेक करा ना, अलाइनमेंट चेक करा। अलाइनमेंटचाच विषय असेल ना, टायर घ्यायचं ना, अलाइनमेंट आहे, बाकी काय विषय नाही। अलाइनमेंट तरी किती महिन्यानंतर बघायची असते हो? त्याचं असतं 5,000 किलोमीटर 5,000 किंवा 6 महिने। 6 महिने। माणसं नाहीतर नेहमी नवीन टायर टाकतानाच बदलतो, चेक करतात अलाइनमेंट, ते चुकीचं आहे। किती 5,000 अलाइनमेंट पाहिजे, त्याच्याकडे मशिनरी चांगल्या आहेत। किती वेळ लागतो? गर्दी नसेल तर अर्ध्या तासात उरत, गर्दी असेल तर थांबावं लागतं। बघून तर येऊ तिकडनं। आवाज आहे ना मिस्त्री मला मागे बसू, एकच वाजते फाटला पाणी एक। तो फक्त त्याला केबल ती नीट लावून जरा टाईट करून बघा की आपल्या इथं नाही होणार होय। आमचं नाही आपल्याकडे तू नाही अहो, हांचा होण्याचा विषय नाहीये। एवढे वर्ष गाडी उभी राहिली, नशीब एक वाजतो तरी। हा मग त्याला आता हे टाकू का रेडगिल? रेडगिल टाका, नाही तर क्रेटाचा टाका। क्रेटाचं नको, ते आपलं रेडगिल टाकू। रेड गेल तर तडत मार्केट जॅम रेड गेल वाचतो काय बाबा, ट्रॅफिक मध्ये टाकला बघणार बोलून मार्केट गाडी आपली काय नाही बोलते बाबू, रेड गेल पाहिजे का रिक्षा टाकतो का आता काय टाका डॉन नाही त्याला एअर असते, एअर पंप। आलो इथं हो या तिकडच्या साईडचा आपल्याला शॉकअप जर बदलावा लागेल। स्प्लेंडरचा वगैरे टाकून बघा, आणि गाडी स्टेडी राहत नाही स्प्लेंडर, आणि गाडी आपली स्टेडी राहत नाही, त्याचा फक्त एकच रिझन आहे की आपल्याला व्हील अलाइनमेंट आपल्याला पूर्ण केली पाहिजे। आणि अजून बाकी तर काही नाही ना, बाकी टायर काय आपण नंतर बदलायचे जरा, ते करेल तेवढा खर्च कमी, मग बाकीचा तुमचा सिस्टीम, म्युझिक सिस्टीम आणि गाडी सगळं V2 राजस्थान। कारण आपल्याकडे म्युझिक सिस्टीम पण आपल्याला नवीन टाकायची पूर्ण। JBL प्राणीर, रॉकफोर्ड, पायोनियर बघू आपण पैसे प्राणीर म्हणलास ना गाईज, हे तर सगळे शब्द खटवा पैसे तर सगळे। ओके गाईज, आता आपण जाऊयात परत मग व्हील अलाइनमेंटच्या इकडे, मी तुम्हाला डायरेक्टली भेटतो। जर काय अपडेट असेल अजून गाडी आपल्या मेकॅनिकने सांगितलं तर आपण करून घेऊ, जो काय अर्जंट इमर्जन्सी आत्ता अपडेट आहे। ॲटलिस्ट गाडी चालू झाली आपली 3 वर्षानंतर, ही सगळ्यात मोठे आपल्याकडे काय खुशी, यश नाही, यश आपण असं काय केलं, आनंद आनंद आहे आज सगळ्यात चांगला आपल्यासाठी। ओल्ड इज गोल्ड गाडी आहे, ओजी ओल्ड इज गोल्ड। 2 लाख किलोमीटर टाकली थांब बोलतो। गाइस सभी लोग कहते हैं कि सिर्फ इनोवा मतलब टोयोटा गाड़ी आई लॉन्ग चलती है, लेकिन ये देखो एसेंट 2,22,000 किलोमीटर गाडी, 2,22,000 किलोमीटर आपली गाडी चालली, आणि अजून पण पिकअप सेम आहे, स्टॉक पिकअप, स्टॉक तो गाइस मतलब है गाडी अच्छी, गाडी चांगली गाडी। काय काम आपल्याला ब्लॅक नाही, सिल्वर नाही, समजा ब्लॅक करायची म्हणलं पेंट ग्लॉसी तर किती खर्च येईल या गाडीला? नेपोलियन ब्लॅक करायची म्हटलं तर येईल साधारणतः 50 पर्यंत जाईल।
50,000. नेपोलियन मॅगवेल बिगवेल ती मॅगवेलचं कवर बिवर सगळं. नेपोलियन रॅप आणि किती दिवस ठेवावं लागेल गाडी आपण शोरूमला तिथं? 15 दिवस तर ठेवावं लागणार. 15 दिवस. आणि जर आपण असं केलं की जर ह्याला रॅप केली गाडी तर किती खर्च येईल रॅपला? रॅप नाही मला समजलं. आपलं हे नसतं का मॅट येतो बघा कलर. हां मॅट कलर. हां मॅटला जास्त येणार थोडा. नाही कलर नाही, रॅप कोटिंग येतं बघा एक रॅप. ते महाग जाईल. ते कलरपेक्षा महाग जाईल. कलरपेक्षा महाग ते महाग. होय हो. आणि ती बिल्डिंग करायचं म्हटलं तिथं पार्टला चिरवीर पडली ती खालच्या टायर. ते सगळं डेंटिंग पेंटिंग सगळं येतं ना, इन्क्लुडिंग येतं ते. 50,000 का? हो. ओके ना मग ब्रो. डेंटिंग वगैरे तर कडे लागणारच आहे बाबा. पण ते कलर चांगला करतात ना ते. हां गॅरंटी वॉरंटी काही? 11 नंबर बघितले ना. 11 नंबर. 11 नंबर स्कॉर्पिओ हां काळी. हां सेम कलर होणार. 15 जाऊ. हां सेम कलर होणार. 15 नाही वेळी पेट्रोलचा सेम तो कलर. कलर रिपेंट केलाय का तो? हां मंदाचा कलर रिपेंट आहे. वाटतं का रिपेंट आहे? नाहीच की तो स्टॉक वाटतोय कलर. स्टॉक म्हणजे सो कंपनी गाइस अभी हमारे व्हील अलाइनमेंट के लिए अभी सेंसर लगा रहे हैं हमारे टायर को. सो ये चारों टायर को सेंसर लगाएंगे एंड देन दे विल चेक कि अगर कौन सा एंगल गलत हो गया है या फिर डायमेंशन किसी के गलत हो गए एंड दे विल टेल अस कि लाइक भाई कैसे है. अगर टायर हार्ड एंड फास्ट आपको चेंज करना पड़ेगा तो हमको चेंज करना ही पड़ेगा. एंड अभी के लिए तो ऐसे कुछ ज़रूरत नहीं लगती, मुझे तो ऐसा लगता है. बट लेट हिम चेक राइट नाउ एंड फिर मिलते हैं गाइस आपको. अलाइनमेंटला आपण गाडी लावली काय रे विषय? ते इनबॅलन्स झालं टायर. इम्बॅलन्स झालेला आहे आयुष्यात कधी लाईफमध्ये कधी इम्बॅलन्स होतं, ते बॅलन्स करायला पाहिजे. काय असं लाईफ असं. तिकडे बघा आपल्याला दिसतंय. सो इस गाडी इतकी स्मूथ चालते अलाइनमेंट नंतर आणि आपण आता आणली वॉशिंगला. सो पूर्ण एक डीप वॉश करूयात कारण की 3 वर्षानंतर आपण काहीच वॉशिंग केलं नव्हतं गाडीला. सो पूर्ण आपण वॉश करूयात. प्रेशर वॉश होईल आणि इंजिनवरती पण आपण पाणी आणि खालनं सगळं नीट क्लीन करून घेऊयात. सो दॅट्स ऑल गाईज. आता आपण एव्हरी 2 आठवड्यांमधनं एकदा तर आपल्याला डीप वॉश करावी लागेल गाडी कारण की रस्ट येते खूप होतात गाडीला खालून जुन्या गाड्यांसाठी. सो दॅट्स ऑल गाईज. आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूयात आणि भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून्ड अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.